हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू SKG लर्निंग अकॅडमी. आज आहे 10 जानेवारी 2024. आजच्या दिवसाचे जे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे क्वेश्चन्स असणार आहेत ते आपण पाहणार आहोत. त्या अगोदर आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. अशाच प्रकारचे रोजचे रोज चालू घडामोडीचे सेशन आपण घेऊन येत असतो. चला तर आजच्या सेशनला सुरुवात करूया. आजचा पहिला प्रश्न आहे, युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज कमिटीच्या 46व्या सत्राचे अध्यक्षपद आणि आयोजन कोणता देश करणार आहे? योग्य उत्तर होईल आपला देश भारत. आपला देश भारत या युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज कमिटीच्या 46व्या सत्राचे अध्यक्षपद आणि आयोजन हे करणार आहे. तर भारत पहिल्यांदाच या युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज कमिटीच्या सत्राची अध्यक्षता आणि आयोजन हे करणार आहे. यावेळेचे हे 46वे सत्र असणार आहे. 21 ते 31 जुलै रोजी नवी दिल्लीमध्ये हे आयोजन करण्यात येणार आहे. कोणत्याही देशातील ठिकाण किंवा संपत्ती यांची नोंद जागतिक वारसा यादीमध्ये सामील करणे किंवा न करणे याचा निर्णय ही समिती करत असते. युनेस्को ही संयुक्त राष्ट्राची विशेष एजन्सी आहे. युनेस्कोमध्ये विशाल व्ही वर्मा हे भारताकडून स्थायी प्रतिनिधी आहेत. तर युनेस्कोचा फुल फॉर्म होतो युनायटेड एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. याची स्थापना झालेली आहे 16 नोव्हेंबर 1945. मुख्यालय आहे पॅरिस, फ्रान्समध्ये. महानिदेशक आहेत आंद्रे अजोलो आणि सदस्य आहेत 193 देश आणि 11 सहयोगी सदस्य आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. राशिद खान यांचं नुकताच निधन झालं आहे. ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, शास्त्रीय गायक. नुकताच शास्त्रीय गायक राशिद खान यांचं वयाच्या 55व्या वर्षी निधन झालेलं आहे. एक ख्यातनाम शास्त्रीय गायक होते राशिद खान. 2006मध्ये त्यांना शास्त्रीय संगीतातील योगदानासाठी पद्मश्री आणि 2022मध्ये पद्मभूषण पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेलं होतं. राशिद खान हे रामपूर सहरसा घराण्याचे गायक होते. वयाच्या 55व्या वर्षी 9 जानेवारी 2024 रोजी यांचं निधन हे झालेलं आहे. उत्तर प्रदेशमधील बदायून या ठिकाणी यांचा जन्म झाला होता. पुढचा प्रश्न पाहूया. लोकसभेतील किती खासदारांना संसदरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 5. नुकताच लोकसभेतील 5 जे खासदार आहेत, लोकसभा सदस्य, यांना नुकताच संसदरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. 5 खासदारांना सन्मानित करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या नेतृत्वातील समितीने या खासदारांची निवड केली आहे. संसदेमधील दैनंदिन कामगिरीमध्ये उत्कृष्ट प्रभावासाठी हा संसदरत्न पुरस्कार संबंधित खासदारांना हा दिला जात असतो. माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांच्या सल्ल्यानुसार या पुरस्काराची सुरुवात करण्यात आली होती. या 5 खासदारांमध्ये सुकांत मुजुमदार भाजपाकडून, श्रीकांत शिंदे शिवसेना, सुधीर गुप्ता भाजपा, अमोल कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि कुलदीप राय शर्मा काँग्रेस पार्टी या 5 खासदारांचा या पुरस्कारामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. आंतरदेशीय जलमार्ग विकास परिषदेची पहिली बैठक कोणत्या ठिकाणी आयोजित केली गेली आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, कोलकाता. कोलकाता या ठिकाणी आंतरदेशीय जलमार्ग विकास परिषदेची पहिली बैठक ही आयोजित केली गेली आहे. तर या परिषदेचं हे पहिलं संस्करण असणार आहे. पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता या ठिकाणी हे आयोजन होणार आहे. या परिषदेचे आयोजन भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरण जे आहे यांच्याकडून केलं जाणार आहे. केंद्रीय जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या अध्यक्षतेखाली ही जलमार्ग विकास परिषद पार पडणार आहे. देशातील अंतर्गत जलमार्गाची क्षमता वाढवणे हा या जलमार्ग परिषदेचा मुख्य उद्देश आहे. पुढचा प्रश्न पाहूया. गॅब्रियल अटल हे कोणत्या देशाचे नवे पंतप्रधान बनलेले आहेत? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, फ्रान्स देशाचे नवीन पंतप्रधान बनलेले आहेत गॅब्रियल अटल. यांची नुकताच निवड करण्यात आलेली आहे. 34 वर्षीय गॅब्रियल अटल फ्रान्सचे सर्वात तरुण पंतप्रधान ठरलेले आहेत. गॅब्रियल अटल हे या अगोदर शिक्षण मंत्री होते. त्यांनी या अगोदरचे पंतप्रधान एलिझाबेथ बोर्न यांची जागा घेतलेली आहे. सर्वात तरुण असण्याबरोबरच पहिले समलिंगी पंतप्रधान ठरलेले आहेत फ्रान्सचे. तर फ्रान्सची राजधानी आहे पॅरिस. चलन आहे युरो. राष्ट्रपती आहेत इमॅन्युएल मॅक्रॉन आणि पंतप्रधान आहेत गॅब्रियल अटल. पुढचा प्रश्न पाहूया. रेशीम उद्योगाच्या विकासासाठी कोणत्या राज्याने सिल्क समग्र 2 ही योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्य रेशीम उद्योगाच्या विकासासाठी राज्यामध्ये सिल्क समग्र 2 ही योजना राबवणार आहे आणि असा निर्णय नुकताच घेण्यात आलेला आहे. सिल्क समग्र 2 ही जी योजना आहे या योजनेच्या माध्यमातून महारेशीम अभियान राबवून तुती लागवड करणाऱ्या व रेशीम उद्योग करू इच्छिणाऱ्या नवीन लाभार्थ्यांसाठी व्यापक प्रमाणात मोहीम राबविण्यात येणार आहे. केंद्र पुरस्कृत ही योजना आहे सिल्क समग्र 2. ही योजना 2021-22 ते 2025-26 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. सिल्क समग्र 2 या योजनेसाठी जिल्हा व प्रादेशिक स्तरावर समिती स्थापन करण्यात येणार आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच अब्रा ही भारताची स्वदेशी क्षेपणास्त्र प्रणाली कोणत्या युद्धनौकेवर तैनात करण्यात आली आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, INS विक्रांत.
INS विक्रांत ही युद्धनौका आहे आणि युद्धनौकेमध्ये नुकताच अब्रा ही भारताची स्वदेशी क्षेपणास्त्र प्रणाली तैनात करण्यात आलेली आहे. भारतीय क्षेपणास्त्र प्रणाली अब्रा INS विक्रांत युद्धनौकेवर तैनात करण्यात आली आहे. INS विक्रांत भारतीय नौदलाची स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आहे. अब्रा क्षेपणास्त्र मध्यम पल्ल्याच्या पृष्ठभागावरून हवेत मारा करणारे हे क्षेपणास्त्र आहे. अब्रा DRDO आणि इस्रायली एरोस्पेस इंडस्ट्रीज यांचा हा संयुक्त उपक्रम आहे. भारत डायनामिक्स लिमिटेड या क्षेपणास्त्राची या कंपनीने निर्मिती केलेली आहे. हे क्षेपणास्त्र 90 किलोमीटर अंतरापर्यंत असणारी शत्रूची विमाने, हेलिकॉप्टर, क्रूझ क्षेपणास्त्रे आणि ड्रोन नष्ट करण्यासाठी डिझाईन केलं गेलं आहे. या क्षेपणास्त्राचा वेग ताशी 2448 किलोमीटर इतका आहे. पुढचा प्रश्न पाहूया. साहित्य क्षेत्रातील योगदानासाठीचा कुवेंपू राष्ट्रीय पुरस्कार कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे? तर या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे शिरशेंदू मुखोपाध्याय यांना. कोणता पुरस्कार आहे? कुवेंपू राष्ट्रीय पुरस्कार आहे. साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी हा पुरस्कार देण्यात येत असतो आणि हा शिरशेंदू मुखोपाध्याय यांना जाहीर झालेला आहे. शिरशेंदू मुखोपाध्याय प्रसिद्ध बंगाली लेखक आहेत आणि त्यांना 2023चा हा कुवेंपू राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येणार आहे. हा पुरस्कार त्यांना साहित्य क्षेत्रातील योगदानाच्या सन्मानार्थ देण्यात येणार आहे. त्यांनी 90हून अधिक पुस्तके लिहिली आहेत. यामध्ये विविध प्रकारच्या शैलींचा समावेश आहे. त्यामध्ये मुलांसाठीची प्रवास वर्णने आणि काल्पनिक कथांचा देखील समावेश यामध्ये आहे. दिवंगत कन्नड कवी कुवेंपू यांच्या स्मरणार्थ हा कुवेंपू पुरस्कार कोणत्याही भारतीय भाषेतील साहित्यातील महत्त्वपूर्ण योगदानासाठी देण्यात येत असतो. 2022चा हा कुवेंपू पुरस्कार तमिळ लेखक इमयम यांना देण्यात आला होता आणि आता हा नुकता 2023चा देण्यात आलेला आहे शिरशेंदू मुखोपाध्याय यांना. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच ब्रिटनच्या नाइटहुड पुरस्काराने यांना सन्मानित करण्यात आला आहे. योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए डॉक्टर अमृतपाल सिंग यांना नुकताच ब्रिटनचा हा नाइटहुड जो पुरस्कार आहे हा पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे. भारतीय वंशाचे आहेत हे डॉक्टर अमृतपाल सिंग आणि यांना नाइटहुड या पदवीने सन्मानित करण्यात आला आहे. डॉक्टर अमृतपाल सिंग ब्रिटनच्या न्यूकॅसल विद्यापीठात जनरल प्रॅक्टिसचे प्राध्यापक आहेत. ब्रिटिश सरकारने डॉक्टर अमृतपाल सिंग यांना त्यांच्या वैद्यकीय सेवेतील योगदानासाठी नाइटहुड या पदवीने सन्मानित केलं आहे. त्यांना हा पुरस्कार ब्रिटनचे राजा चार्ल्स तिसरा यांच्या हस्ते देण्यात आला. प्रोफेसर अमृतपाल सिंग हे डरहम विद्यापीठातील मेडिसिनचे संस्थापक, डीन आणि ब्रिटिश मेडिकल असोसिएशनचे अध्यक्षही होते. पुढचा प्रश्न पाहूया. देशात प्रेरणा कार्यक्रम कोणत्या मंत्रालयाने सुरू केला आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी शिक्षण मंत्रालय. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने देशामध्ये हा प्रेरणा कार्यक्रम सुरू केलेला आहे. तर प्रेरणा कार्यक्रम शिक्षणाशी संबंधित हा कार्यक्रम आहे. शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने सुरू केलेला आहे. प्रेरणा कार्यक्रमाची सुरुवात गुजरात वडनगर येथील शाळेतून करण्यात आली आहे. इयत्ता 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना नेतृत्व गुणांसह सक्षम करणे आणि त्यांना प्रेरणा देणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. IIT गांधीनगरने या कार्यक्रमाची रूपरेषा तयार केलेली आहे. दर आठवड्याला देशाच्या विविध भागातून 20 निवडक विद्यार्थ्यांची यामध्ये 10 मुळे आणि 10 मुलींची तुकडी या कार्यक्रमामध्ये सहभागी असणार आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. ग्लोबल पार्टनरशिप ऑन आर्टिफिशियल इंटेलिजन्स परिषद कोणत्या ठिकाणी पार पडली आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक नवी दिल्ली. ऑप्शन क्रमांक बी नवी दिल्ली या ठिकाणी ही ग्लोबल पार्टनरशिप ऑन आर्टिफिशियल इंटेलिजन्स परिषद पार पडलेली आहे. नवी दिल्ली या ठिकाणी आयोजन याचं करण्यात आलेलं होतं. पहिली AI सेफ्टी समिट जी आहे ब्लेजली इंग्लंड या ठिकाणी पार पडली आहे आणि आता ही ग्लोबल पार्टनरशिप ऑन आर्टिफिशियल इंटेलिजन्स परिषद नवी दिल्ली या ठिकाणी पार पडलेली आहे. तर हे होते आजच्या दिवसाचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे क्वेश्चन. सेशन कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.